नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकरी कुंपण योजना. तुमच्या शेतामध्ये कुंपण तुम्ही कशा प्रकारे लावू शकतात, त्याचा फॉर्म कसा भरावा याबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुमच्या शेतामध्ये कुंपण लावायचं आहे पण पैशाअभावी थांबले आहात, तर सरकार देत आहे महाडीबीटी फार्मर कुंपण योजनेअंतर्गत अनुदान. पण 90% लोक फॉर्म भरतच नाही किंवा त्यांना माहिती नसतं स्कीमबद्दल, तर म्हणून बरेचसे लोक फॉर्म भरतच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देणार आहे की कुंपण योजनेचा फॉर्म कसा भरावा व फॉर्म अप्रूव्ह कसा होऊ शकतो याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सर्वात आधी समजून घेऊया की तार कुंपण योजना काय आहे. शेतामध्ये जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी सरकार तार कुंपण योजना अनुदान देते. या योजनेत तुम्हाला कुंपणासाठी लागणाऱ्या खर्चावर सरकारकडून आर्थिक मदत मिळते. तर यामुळे तुमच्या पिकाचे नुकसान कमी होते, शेती सुरक्षित राहते आणि खर्चाचाही भार राहतो. आता प्रश्न येतो की अर्ज कोण करू शकतं. तर सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असायला पाहिजे, तुमच्या नावावर शेत जमीन पाहिजे आणि 7/12 जो आहे तुमच्या नावावर पाहिजे. हे असल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. तर 1 हेक्टरच्या वरती जमीन हवी. जेव्हा तुमचा फॉर्ममध्ये सिलेक्शन होईल वेट लिस्टमधून, तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स मागण्यात येईल. त्यावेळेस तुम्हाला जे लागेल ते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तर चला बघूया आपण आता लाईव्ह की कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटी फार्मर या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ऑफिशियल साईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला शेतकरी आय डी प्रविष्ट करा म्हणून दिसतंय, तिथे क्लिक करायचं. तुमच्याकडे जर फार्मर आय डी असेल तर ती टाकून तुम्ही इथे OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येणार, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमची प्रोफाईल जर कंप्लीट नसेल, इथे असं जर 50% दाखवत असेल तर तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. इथे तुम्हाला जर जात वर्गवारी निवडायची, SC असेल, OBC NT, त्याच्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तुमचं. त्याच्यानंतर वैयक्तिक अपंगत्व स्थिती असेल तर हो, नसेल तर नाही करायचं आणि सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे तुमची प्रोफाईल कंप्लीट होईल 100%. त्याच्यानंतर बँक पासबुकची डिटेल पण तुम्ही फिल करून घ्यायची आहे. अकाउंट नंबर IFSC कोड टाकून जतन करायचं आहे. तर चला आता बघूया की अर्ज कसा करायचा. हे तर झालं प्रोफाईल कशी कंप्लीट करायची. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला फलोत्पादन बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. या साईडला ऑप्शन दिसते. त्याच्यानंतर घटक प्रकारमध्ये तुम्हाला इतर घटक निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हरितगृह शेडनेट हाऊस गॅप प्रमाणपत्राच्या खाली ते ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कुंपण घालणे निवडायचं आहे आणि किती प्रस्तावित क्षेत्र आहे तर इथे तुम्ही 1 हेक्टरमध्ये आहे तर तुम्ही 1 हेक्टर इथे निवडायचं आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता. तर माझ्याकडे 1 हेक्टरचे जमिनीमुळे मी 1 हेक्टर इथे निवडतोय. जतन करावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन अर्ज समाविष्ट करायचा आहे का तर नाही करायचं आहे. ज्यांना अजून अर्ज करायचे असतील त्यांनी हो करू शकता. तर ही झाली फॉर्म. आता अर्ज सादर करा. अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसतं, त्यावरती क्लिक करायचं आहे. पहावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. इथे टिक मार्क करायचं योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या अर्जाच्या शर्ती अटी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे ₹23.60 पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही फोनपे, गुगल पे, QR वरतून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट रिसिप्ट दिसेल तुम्हाला अशा प्रकारे सक्सेस झालं. त्या रिसिप्टची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आहे आणि अर्जाच्या बाबी इथे तुम्हाला अर्ज दिसेल तुमचा. इथून तुम्ही तुमचं अर्जाची सद्यस्थिती बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पोचपावती भेटेल. पोचपावतीची तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यावी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की स्टेप बाय स्टेप प्रोसिजर अप्रूव्ह होईपर्यंत पूर्ण मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. ज्या दिवशी माझं ॲप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्या दिवशी मी एक स्पेशली व्हिडिओ यावरती बनवेल. संपूर्ण माहिती देईल मी, डॉक्युमेंट्स कोणते अपलोड केले व काय. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा.